महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार का? ऑपरेशन टायगर 3 ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अनेक आमदार आणि काही माजी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। गेल्या काही दिवसात शिवसेना ठाकरे गटाला सलग राजकीय धक्के बसत आले आहेत। अलीकडेच पक्षातील 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे ठाकरे गटाची खासदार संख्या घटली तर शिंदे गटाची संख्या वाढली। या घडामोडीनंतर आता चर्चा आमदार पर्यंत पोहोचली आहे। ठाकरे गटातील अनेक आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे। पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की ऑपरेशन टायगर 3 कधी होईल हेही कुणाला कळणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येतील। याचबरोबर त्यांनी असे स्पष्ट केले आहे की शिवसेनेचा विस्तार आणि संघटना अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर असून योग्य राजकीय वेळ पाहून पुढील निर्णय घेतले जातील। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीबाबतही प्रकाश आंबेडकर यांनी माहिती दिली। धावपळीमुळे काहीसा त्रास होत असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे। मात्र एकनाथ शिंदे कामात सातत्य ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे। याआधी मंत्री संजय शिरसाट यांनी देखील ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचा दावा केला होता। त्यामुळे आता ऑपरेशन टायगर 3 च्या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे। मात्र आतापर्यंत ठाकरे गटातील कोणत्याही आमदारांनी पक्ष सोडण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही। अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा हा शिंदे गटातील नेत्यांनी केलेला असून त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। तर मित्रांनो, ऑपरेशन टायगर 3 ची चर्चा नेमकी कितपत खरी ठरते आणि पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी कोणते मोठे बदल घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या घडामोडींबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या आणि राजकीय बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।